तुम्ही जर सोलर बॅटरी बॅकअप सिस्टीमसोबत म्हणजेच ऑफ ग्रिड किंवा हायब्रिड सिस्टीमसोबत घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण तुमच्या बॅटरीची कॉस्ट ही तुमच्या पूर्ण सिस्टीमच्या कॉस्टच्या नियर अबाउट 30% असते. त्यामुळे एक उत्तम प्रकारची बॅटरी ही तुमचं फ्युचर ठरवू शकते. तर बॅटरी सिस्टीम घेताना काही गोष्टींचा विचार करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. सध्या मार्केटमध्ये ट्रेंडला असणाऱ्या बॅटरीज म्हणजे ड्राय सेल बॅटरीज ह्या परफॉर्मन्ससाठी उत्तम मानल्या जातात. नंबर 1, बॅटरी सेलची क्वालिटी चेक करा. प्रत्येक बॅटरी सेलवर एक QR कोड असतो. त्या QR कोडवर तुम्हाला त्याची ग्रेड समजते. जितकी ग्रेड जास्त तेवढाच परफॉर्मन्स चांगला. नंबर 2, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स चेक करा. डिफरंट मॅन्युफॅक्चर हे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेड वापरतात. त्यामुळे प्रत्येक सेल बॅटचे ग्रेड हे सेम आहेत का नाही हे चेक करणं खूप महत्त्वाचं ठरतं. नंबर 3, बॅटरीची वॉरंटी चेक करा. बॅटरीसाठी वॉरंटी ही फक्त पार्ट्सची भेटते का पूर्ण बॅटरीची भेटते ते चेक करणं खूप महत्त्वाचं ठरतं. तिथे तुम्हाला रिप्लेसमेंट वॉरंटी भेटते का रिपेअर वॉरंटी भेटते हे एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या. नंबर 4, आफ्टर सेल सर्व्हिस. कंपनीची लोकल सर्व्हिस अवेलेबल आहे का हे एकदा चेक करा. जर तुमची बॅटरी इम्पोर्टेड असेल तर तिथे रिप्लेसमेंटला टाईम लागू शकतो. नंबर 5, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम. हे तुमच्या बॅटरीचं ब्रेन मानलं जातं. BMS जर वायफाय किंवा ब्लूटूथला कनेक्ट असेल तर तिथे तुम्हाला रिअल टाईम डेटा बघायला भेटतो. याच्यामध्ये तुम्हाला बॅटरीचा परफॉर्मन्स, टेम्परेचर, बॅटरी स्टेटस बघायला मिळतं. नंबर 6, बॅटरी लाईफ सायकल्स. स्पेक शीटमध्ये सायकल्स दिलेल्या असतात, पण त्या आयडियली 25 डिग्री सेल्सिअससाठीच असतात. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये टेम्परेचर फ्लक्च्युएशन होत असल्यामुळे आपल्याला प्रॉपर सायकल्स भेटत नाही. फॉर एक्झाम्पल 35 डिग्री सेल्सिअससाठी नियर अबाउट 3500 सायकल्स मिळतात. शेवटी येतं ब्रँड ट्रान्सपरन्सी. जे ब्रँड तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन आणि क्लिअर माहिती देत आहेत त्यांनाच प्रेफर करा. तुम्ही बॅटरी विकत घेताना एकदा 2-3 कोटेशन कंपॅरिझन करून घ्या. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठीच व्होल्टिक्स पेजला आजच फॉलो करा.